जय शिवराव शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पीक विम्याबद्दल एक अतिशय महत्त्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत. तर कोणत्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर जय शिवराय मित्रांनो, धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी अखेर मोठा दिलासा. अनेक महिन्यांपासून अडकलेला पीक विमा आता मिळण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे आणि हा निर्णय इतर जिल्ह्यांसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 संदर्भात आज अत्यंत महत्त्वाची घडामोड झाली आहे. पीक विमा कंपनीने घेतलेला आक्षेप केंद्रीय तक्रार निवारण समितीने फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झालेला आहे. तर पहा, धाराशिव जिल्ह्यासाठी सुमारे 336 इथे पाहू शकता 336 कोटी रुपयांचा पीक विमाचं कॅल्क्युलेशन करण्यात आलं होतं. मात्र विमा कंपनीने त्यावर आक्षेप घेतल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही रखडली गेली होती. तर मित्रांनो, राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने आधीच धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांचे पीक विम्याचे जे आदेश आहेत ते दिले होते, पण विमा कंपनीने तो निर्णय मान्य न करता थेट केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे अपील केली होती आणि आता तिथूनही शेतकऱ्यांच्याच बाजूने निर्णय हा लागलेला आहे. तर पहा मित्रांनो, केंद्रीय समितीने विमा कंपनींना आक्षेप फेटाळून पुढील 7 दिवसात पीक विमा वितरित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. तर याचा अर्थ काय? आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे कॅल्क्युलेशन दिसण्यात सुरुवात होऊ शकते आणि पुढील 10 ते 15 दिवसात रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण इथेच आणखी एक मोठी घडामोड घडत आहे. तर मित्रांनो, आज कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत तांत्रिक भारांकन पद्धतीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. कारण अनेक शेतकऱ्यांचा आरोप आहे की 50% तांत्रिक भारांकन आणि 50% पीक कापणी प्रयोग या सूत्रामध्ये तांत्रिक आकडेवारी चुकीची असल्यामुळे हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. याच मुद्द्यावर आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. तर आता राणा जगतसिंग पाटील यांच्या पुढाकाराने कृषी मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर असूनही रक्कम अद्याप अडकलेली आहे. उदाहरणार्थ, नांदेड जिल्ह्यातील 14 महसूल मंडळासाठी सुमारे 79 कोटी 58 लाख रुपयांचा पीक विमा राज्य सरकारच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. हे अनुदान मिळाल्यानंतरच त्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होणार आहे. सध्या तरी धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे आणि जर आजची बैठक सकारात्मक ठरली तर लातूर, बीड, सोलापूर तसेच अमरावती यांसारख्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यांनाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आता मित्रांनो पहा, आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. बैठकीत निर्णय कोणते होतात, कोणत्या जिल्ह्यांना पुढचा दिलासा मिळतो आणि पीक विमा वितरण कधी सुरू होते या संदर्भातील प्रत्येक अधिकृत अपडेट आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.